तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आहे आमची 28 तारीख आणि आम्ही निघालोय गावी जायला। गावी कशासाठी तर दरवर्षी आमची अक्षय्यतेची पूजा असते भावकीची, तर त्यासाठी आम्ही 2 दिवस आधीच निघालोय। तर संध्याकाळचे 6:15 वाजलेत, मस्त इथे सनसेट होतोय आणि मुंबई गोवा हायवेला आम्ही जस्ट आता क्रूज करतोय। सो 6:15 वाजता थोडं लेट झालंय आणि ब्लॉग्स पण आपले थोडे उशिराने येतात, पण ठीक आहे, ब्लॉग येत आहे ते महत्त्वाचं आहे माझ्यासाठी। बिकॉज 1 महिन्यानंतर मी ॲनिव्हर्सरीचा म्हणजे लास्ट ब्लॉग टाकलाय। अजून डुबूच्या बड्डेचा ब्लॉग बाकी आहे, लग्नाचा ब्लॉग बाकी आहे, 2-3 आहेत पेंडिंग, तर हा जुना हा नवीन। तर होप सो तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मजा येईल। बाय द वे आज आम्ही तिघच चाललोय, म्हणजे पप्पा उद्या येणार आहेत। पप्पांना सुट्टी नाही भेटली ऍक्च्युली, मी, लतश्री आणि मम्मी। आणि आज आमची एक सीट खाली आहे पाठीमागची। दरवर्षी आमच्यासोबत गुड्डी असते, पण यावर्षी तिचं लग्न झाल्यामुळे ती नाहीये। होप सो मम्मी तुला कसं वाटतं एकटी बसले आज पाठीमागे? आठवण येते, दिवसातून 10 वेळा व्हिडिओ कॉल करत असेल तरी आठवण येते। नेहमीचा स्टॉप गणेश फरसाणला थांबलेलो आहे, फरसाण घ्यायला। तर आपली गणेश फरसाण मधून एकदम चांगली अशी शॉपिंग झाले, बिकॉज घरी पूजा पण आणि त्यासाठी पण घेतलं आणि घरी खायला पण आपल्याला। तर सगळं सामान डिकीत ठेवतोय, डिकीत ऑलरेडी पॅक आहे, पुढची सीट पण पॅक आहे, पण ऍडजस्ट करू आणि ठेवू आणि निघू। तर रात्री जवळपास 10:30 वाजता घरी पोचलो आणि घरी पोचून बघतो तर काय, तर आपले काका आणि भाऊ मिळून मंडप बांधत होते, बिकॉज लगेच 2 दिवसांनी आपला कार्यक्रम होता। तर रात्री 3:30-4 वाजेपर्यंत पहाटेचा आम्ही मंडप बांधून घेतला। बंद केला कोपऱ्याचा, हा नवीन ठेवलेला आहे। ह्याच्यावर पण आहेत रे, आला पाहिजे रे, ते हाताने के काढला असतं ना। अब हा देवा काढला हो, एमके अब हा देवा। हा गेला हा, आणि ते झालं विचारला। तर आता सकाळपासून जिथं आत्ता शूट करतोय, आलेलो भाजी घ्यायला महाडला। लकीली गावात आलोय, गाव इथून हार्डली 1 किलोमीटर असेल आणि गाडीचा टायरच पूर्ण फ्लॅट झालाय। आणि विषय असा आहे की इथं तर पंक्चरवाला भेटेल की नाही ते पण माहिती नाही। एवढा सगळं सामान गाडीत आहे, अजून पण काढतायत। आता बघूया काय होतं ते, बिकॉज स्टेपनी पण नाही माझ्याकडे आणि इथून पंक्चरवाला खूप लांब आहे। टायर तर आता टेम्पररी आम्ही टायरचं पंक्चर काढून आणलाय, पण ऑन द वे होता आता महाडमध्ये जाण्यासाठी। रात्रीचे आता वाजलेत 9:15 आणि बघूया आता पप्पूने आमच्या जुगाड केलाय की भेटेल म्हणून, होईल काम आपलं। आता जाऊन बघूया, बिकॉज इथून महाडला जायला आता अर्धा-पाऊण तास तरी जाईल असं वाटतंय मला। होप सो की आपल्या गाडीचं काम झालं पाहिजे, नाहीतर खूप वाट लागणार आहे।
दुपारी थोडा वेळ भेटला म्हणून सगळ्या भावांना घेऊन विहिरीवर गेलो आणि विहिरीमध्ये पोहण्याचा आनंद जो लुटलाय ना तो एक नंबर. थांबा व्लॉग अजून संपलेला नाही आहे. संपूर्ण दिवसाची थकवा काढण्यासाठी जर कुरणकर भावकी किशोर काकाच्या आपल्या खालू बाजूवर एन्जॉय नाही करणार असं होणार नाही.